अवैध व्यवसाय मटका गांजा या व्यवसायाचे उच्चाटन करून नागरिकांनी हेल्पलाईनवर माहिती देण्याचे आवाहन पोलीस अधीक्षक माननीय योगेश कुमार गुप्ता यांनी दिले। कोल्हापूर जिल्ह्यातून आणि शहरातून चालू असलेल्या अवैध व्यवसायाबरोबर गांजा नशेच्या गोळ्या साठा करून विक्री करीत असलेल्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्याच्या प्रभारींना दिल्या आहेत। काही प्रमाणात नागरी वस्तीत सुरू असलेल्या अवैध व्यवसायासह जुगार मटका आणि मद्याचा साठा करून विक्री करीत असलेल्या इसमाची माहिती देण्याचे आवाहन नागरिकांनी हेल्पलाईनवर देण्याचे आवाहन माननीय पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी केले आहे। कोल्हापूर जिल्ह्यासह शहरात ठिकठिकाणी गांजा ह्या अंमली पदार्थाचा साठा करून त्याची विक्री होत असल्याचे प्रमाण वाढले असून अल्पवयीन मुलांच्यात व्यसनाधीनता वाढत आहे। अंमली पदार्थाची तस्करी मोडून काढण्याच्या सूचना पोलिसांना दिल्या असून काही प्रमाणात कारवाई करण्यात पोलिसांना यश आले आहे। यासाठी गस्ती पथके तयार करून अशांच्यावर लक्ष ठेवून आहेत। परराज्यातून होणारी तस्करी रोखण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्याच्या प्रभारींना कारवाई करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। अवैध व्यवसायासह गैरकृत्य करणाऱ्यांची माहिती पोलिसांच्या हेल्पलाईन नंबर 98 22 76 61 00 यांच्यावर देण्याचे आवाहन केले असून माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येणार असल्याचे सांगितले। आतापर्यंत 6-7 नागरिकांनी वरील हेल्पलाईनवर अवैध व्यवसायाची माहिती दिली असून त्यातील एका तक्रारीवर कारवाई करण्यात पोलिसांना यश आल्याचे सांगितले आहे। त्या मानाने या हेल्पलाईनच्या म्हणावा तसा प्रतिसाद नागरिकांच्याकडून मिळत असल्याची खंत व्यक्त केली। यापूर्वी 100 नंबरवर तक्रारी जात होत्या, तो बदलून आता 112 असा केलेला आहे। हा नंबर सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचला असून त्याचा लाभ जास्तीत जास्त नागरिक घेत असून त्याच्या तक्रारीला पोलिसांकडून न्याय मिळत आहे। त्याचप्रमाणे अवैध व्यवसायावर कारवाई करण्यासाठी आणि कोणावर अत्याचार होत असल्याचे निदर्शनास आल्यास नवीन हेल्पलाईनवर नागरिकांनी तक्रार देऊन पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहनही पोलीस अधीक्षक माननीय योगेश कुमार गुप्ता यांनी केलेले आहे। ग्रामदेवता न्यूजसाठी रफिक मुल्ला, कोल्हापूर।